अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करते. उद्या आहे 22 फेब्रुवारी. अनेक शुभयोगांपैकी एक मानला जाणारा योग म्हणजे गुरुपुष्यामृत हा योग उद्या आहे. 2024 सालामधली हा पहिला योग आहे गुरुपुष्यामृतचा. आणि या दिवशी आपल्याला काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत. आपल्या ज्या अनेक इच्छापूर्ती आहेत त्या सगळ्या इच्छांची पूर्तता आपल्याला या दिवशी या सेवांमधून करून घ्यायची आहे. आणि स्वामी आपल्याकडून ह्या सेवा खूप छान प्रकारे करून घेतात. फक्त स्वामींपुढे निवेदन मांडायचे की समर्था, माझी ही सेवा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे आणि तुम्हीही माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या. ज्यावेळेस आपण परमेश्वराला मनोमन पूर्णपणे त्यांच्याकडे शरणागती पत्करतो किंवा मनोमन आपण त्यांना अर्पण करतो, स्वतःला आपला भाव अर्पण करतो, तेव्हा परमेश्वरालाही आपली इच्छा पूर्ण करावी लागते. आता गुरुपुष्यामृता दिवशी काय काय गोष्टी करायच्या, ज्याबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या सर्वांना बऱ्याच गोष्टी माहिती असतील. आणि एक गोष्ट त्यापैकी अशी आहे की या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. असं मान्यता आहे की या दिवशी घेतलेलं सोनं हे कोणतीही वेळ आली तरीही आपल्याला कधीच मोडावं लागत नाही. उलट माझा असा अनुभव आहे की जर आपण या दिवशी सोनं घेतलं तर आपल्या सोन्यामध्ये अधिकच भर पडते. आणि हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. प्रत्येकाच्या सगळ्यांना काय असं सोनं घेणं शक्यच आहे असं नाही. कोणी चांदीही घेऊ शकतं, कोणी तांब्या घेऊ शकतो किंवा कोणी एखादं छोटंसं निरांजन घेऊ शकतं. ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला घ्यायचंच आहे. पण ज्यांची परिस्थिती आहे त्यांना आग्रहाची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आणि गुंजभर का होईना उद्या सोनं घ्याच. आणि तुमच्या सोन्यामधल्या वाढीमध्ये काय फरक पडतो याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आता याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आजचा योग हा खूप योग महत्त्वाचा आणि खूप लाभदायक योग असतो. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. इथे उपाय असे आहेत की आता बघा, आपला कोणताही व्यवसाय जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, पारद लक्ष्मीची स्थापना करायची आपल्या व्यवसायामध्ये. आता तुमचा कोणताही व्यवसाय असू देत, त्या व्यवसायामध्ये घरी, भलेही तो तुमचा घरी असू देत, दुकानात असू देत, बाहेर असू देत, कुठेही असू देत, त्या दिवशी तुम्हाला पारद लक्ष्मी म्हणून जी मूर्ती मिळते ती, आता तुम्हाला जे देवदेवस्थानच्या मूर्ती मिळत असतात त्या दुकानामध्ये पारद लक्ष्मी म्हटलं की ते तुम्हाला ते पारद लक्ष्मी देतात. आता या पारद लक्ष्मीची स्थापना तुम्हाला कसं करायची आहे तर त्याच्यावरती तुम्हाला 11 वेळा श्री सूक्तचा पाठ करायचा आहे. त्या पारद लक्ष्मीची स्थापना करताना तुम्हाला श्री सूक्तचा पाठ 11 वेळा करायचा आहे. आणि हा कुठलाही व्यवसाय असू दे तुमचा, हा खूप परिणामकारक आणि लाभदायी उपाय आहे. ही सेवा तुम्ही करून बघाच आणि मी आग्रह करेन की तुम्ही हे सेवा कराच. दुसरी गोष्ट, आपल्याकडे खूप पैसा येत असतो, आपण खूप श्रीमंत आहोत, परंतु समजा एखाद्याकडे 2,000मध्ये एखाद्याची गरज भागत आहे, संसार होत आहे. एखाद्याचे 2 लाख आले तरी त्याचा संसार होत नाही आहे. याचा अर्थ लक्ष्मी चंचल आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी ही चंचल आहे. आपल्याकडे भलेही 2,000ची लक्ष्मी येऊ देत किंवा 2 लाखाची लक्ष्मी येऊ देत, परंतु आपल्याकडची लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करायच्याच आहेत. आता त्यातला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण एक उपाय, पहिला उपाय मी तुम्हाला सांगते. महालक्ष्मी अष्टकमचा तुम्हाला पाठ करायचा आहे. महालक्ष्मी अष्टकमचा पाठ तुम्हाला 16, 21, 51, 101 तुमच्या वेळेनुसार, तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला हा पाठ करायचा आहे. कोणाला नाही होत आहे 16 त्याने फक्त 3 वेळा करा, 1 वेळा करा, पण महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करा. दुसरं, जे विष्णू सहस्रनामचे पठण आहे. आता विष्णू सहस्रनामचे पठण याबद्दल जेवढं आपण बोलू त्याचं महात्म्य जेवढं मी तुम्हाला सांगेन तेवढे माझे शब्द अपुरे पडतील. इतकं अनन्य महत्त्व आहे विष्णू सहस्रनामाच्या पठणाला. आता विष्णू सहस्रनामचे पठण हे संस्कृतमध्ये असल्यामुळे आपल्याला होत नाही. सरळ तुम्ही यूट्यूबला जा, विष्णू सहस्रनाम चालू करा आणि घरात लावून टाका, विषय संपला. पण तुम्हाला हे विष्णू सहस्रनाम करायचंच आहे उद्या. दुसरी गोष्ट, कुंकुमार्चन तुम्हाला आता मोस्ट ऑफ द सगळ्याच लोकांना जे स्वामी ह्याच्यामध्ये आहेत त्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की कुंकुमार्चन काय असतं. कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला देवीला. आणि ते करताना तुम्हाला बाकी कुठलाही मंत्र जर जमत नसेल तर सरळ ओम श्री महालक्ष्मी नमः असा 108 वेळा जप करत करत तुम्हाला कुंकुमार्चन देवीला करायचं आहे. तिसरी गोष्ट,
या दिवशी तुम्हाला गो घास द्यायचाच आहे, गाईला घास द्यायचाच आहे. कुंकुमार्चन करा, विष्णू सहस्त्रनामचं पठण करा, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम करा. त्याचबरोबर तुम्हाला गाईला गो घास द्यायला विसरायचं नाही आहे. आता ह्या सगळ्या सेवा कधीपर्यंत करायच्या आहेत तर सकाळी 7:05 ते दुपारी 4:42 तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता हे झालं शुभयोगाची वेळ. पण आता बरेच जण जॉबला, आता मी सुद्धा जॉबला जाते, पण आपल्याला वेळेमुळे होत नाही. मी सरळ सकाळी माझी पहाटे 5ला माझे गुरुपुष्य म्हणजे रोजचीच माझी पहाटे 5ला माझे सगळी स्वामी सेवा चालू असतात. पण तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही सगळं सेवा ज्या तुम्हाला शक्य आहेत त्या सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा. असा कुठलाही अट नाही आहे किंवा असा कुठलाही नियम नाही की याच वेळेत करा. स्वामींना तुम्ही मध्यरात्री जरी हाक मारली तरी स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हजरच राहतात. त्यामुळे फक्त शुभयोग अशी आहे की 7:05 ते दुपारी 4:42 पण तुम्ही पहाटे 5ला उठून करा, पहाटे 3ला उठून करा, का रात्री 11पर्यंत करा, काहीही विषय नाही आहे. या कोणत्याही वेळामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता हे झालं सेवांच्या बाबतीत. आता दुसरी गोष्ट खरेदीच्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या दिवशी तुम्ही कुठलंही शुभकार्य सुरू करू शकता. या दिवशी तुमच्या घरामध्ये कुठलीही छान अशी वस्तू घेऊ शकता. वॉशिंग मशीन आणू शकता, शिलाई मशीन आणू शकता, मिक्सर आणू शकता, फ्रीज आणू शकता, TV आणू शकता. ज्या तुमच्या घरातल्या वस्तू आहेत त्या तुम्ही ह्या शुभयोगावरती आणू शकता. सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आग्रहाची विनंती आहे, गुंजभर का होईना तुम्ही सोनं आणा. आणि याहून जर तुम्हाला काहीही खरेदी परिस्थितीनुसार काहीही आणणं शक्य नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना परवडणारी अशी खरी लक्ष्मी म्हणजे आपल्या जी घरामध्ये केरसुणी, झाडू नाही, लांबडी झाडू जी असतो, आपण आता सगळेजण वाकण्याच्या त्रासामुळे आपण जी वापरतो ती झाडू, पण आपल्याला झाडू नाही आणायची, आपल्याला केरसुणी आणायची आहे. या दिवशी तुम्ही केरसुणी का होईना आणा. संध्याकाळी ती केरसुणी छानपैकी देवाजवळ ठेवा, त्याची चांगली शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करा. आणि त्या दिवशी का होईना संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीच्या नंतर रात्री झोपायच्या आधी तुम्हाला त्या केरसुणीने तुमचं किचन, जमल्यास संपूर्ण घर त्या झाडूने तुम्हाला झाडायचं आहे. घर नाही जमलं तर तुम्हाला त्या केरसुणीने तुमचं किचन का होईना झाडायचंच आहे. ह्या झाल्या सर्व साध्या सोप्या सेवा उपाय. करा, अनुभव घ्या. निश्चितच तुम्हाला ह्या सगळ्या सेवा तुमच्या इच्छापूर्तींसाठी नक्कीच मदत करतील. स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्वांवर अशीच राहू देत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेलं बेल आयकॉन जे आहे त्यावरती प्रेस करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.